बघा 7 पॉईंट कितवं गणित आहे 7.11वं गणित काय वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ किती दिले 3.85 नंतर न थिटा किती दिलाय 36 काढा काय सांगितली त्रिज्या मग मला सांगा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र काय क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे थिटा छेद गुणिले बरोबर का थिटाची किंमत आपल्याला किती दिली 36 छेद 360 गुणिले 3.14 गुणिले r वर्ग बरोबर क्षेत्रफळ किती दिले 3.85 ठीक आहे आता 36 एके 36 36 10 360 हे इकडे गुणाकारात आहे सॉरी भागाकार इकडे गेल्यावर गुणाकार 3.85 गुणिले 10 छेद बरोबर करा बघा का ह्याला ह्याला भागलं 3.85 किंवा आपण असं करू 22/7 घेऊन बघू पटकन होते का 22/7 हा पाया किती घ्यायला सांगितलं काहीच नाही मग आपण 22/7 घेऊ काय करू गुणिले 7/22 आता बघा 11 दुने 22 बेपंचे 10 अजून 11 न त्याला बाबू 5/7 35 3.85 गुणिले 5/7 35 समागाचं सूत्र म्हणून काढता येईल आपल्याला नाही काढता येईल छेद 11 बरोबर r चा वर्ग 11 ह्याला वागलं भाग जातोय का 11 त्रिक 385 भागिले 11 11 त्रिक 33 किती राहिले 5 पूर्ण इथले 5 आकडी 5 55 55 55 0 बरोबर का मग हवे 0.35 0.35 गुणिले 35 35 चा वर्ग किती 1225 ही कोणाचा वर्ग आहे 35 गुणिले 35 ना मग 2 घरं सरकून देऊ उत्तर किती आलं 12.25 बरोबर r बरोबर आहे की r ची किंमत किती आली ती किती सॉरी हा आता वर्गमूळ काढू वर्गमूळ कोणाचं काढू 3.5 बरोबर कोणाचा वर्ग येईल हा मग त्रिज्या किती आली 3.5 बरोबर लिहिलं तुम्ही 7 पॉईंट किती चालला 7.3 7.3 मध्ये किती गणित आहे 12 वगैरे ठीक आहे त्याच्यामध्ये काय दिलंय PQRS हा एक आयत दिलाय या आयताचे प्रत्येक कोण किती असतात 90 आणि समोरासमोरच्या बाजू किती असतात समान मग जर PQ किती दिलाय 14 तर SR पण किती होणार 14 दुसरं QR किती दिलाय 21 मग PS पण किती होईल 21 जर मला सांगा PQR या त्रिकोणामध्ये कोण सॉरी x या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं झालं तर x या वर्तुळ पाकळीसाठी प्रत्येक कोण किती आहे त्याचा
90. मग थिटा किती होईल 90. आणि त्रिज्या आर बरोबर पी क्यू ही जर आपण त्रिज्या धरली तर त्याचं माप किती दिले 14 दिलंय का. मग वर्तुळ पाकळी एक्स चं क्षेत्रफळ बरोबर. मग मी असं मानतो क्षेत्रफळ कुठल्या भागाचं एक्स, क्षेत्रफळ कुठल्या भागाचं एक्स बरोबर काय थिटा छेद 360. बोल पाया गुणिले आर वर्ग. ठीक आहे. मग आता त्रिज्या 14 दिली. सांगा पुढं थिटा किती 90 छेद गुणिले 22 छेद गुणिले 14 गुणिले 14. आता 7 एके 7, 7 दुने 14, 0 0 कॅन्सल, 9 एके 9, 9 चौक 36. हे दोन कॅन्सल करू आपण. हे दोन बे एके बे, बे एके बे, परत इकडे राहिलं बे एके बे, 11 दुने 22, 11 राहिलं आणि इकडे कोण राहिलं 14. 11 गुणिले 14, 11 गुणिले 14, 11 चौक 44, हा 4 1 4, 11 चौक 44, सॉरी 11 1 11 आणि 4 15, 154 आले ना. मग एक्स या भागाचं क्षेत्रफळ किती 154 चौरस सेंटीमीटर. नंतर पुढं दुसरं क्षेत्रफळ कुठल्या वाय या भागाचं क्षेत्रफळ, वाय या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर. जर पी क्यू 14 आहे तर क्यू ए पण किती होणार 14. टोटल लांबी क्यू आर ची किती दिली 21. मग क्यू आर बरोबर कुठल्या दोघांची बेरीज आहे क्यू ए अधिक ए आर. सिद्धी बोल क्यू आर ची लांबी किती दिली 21. क्यू ए ची लांबी किती होईल 14 अधिक ए आर. हे 14 इकडे बेरीज आहे, तिकडे गेल्यावर वजा 21 वजा 14 बरोबर ए आर. 14 21 मधून 14 गेले किती राहिलं 7 बरोबर ए आर. मग वाय या क्षेत्र वाय या वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाची त्रिज्या किती होईल 7. मग त्रिज्या बरोबर किती 7, थिटा बरोबर किती 90. मग मला सांगा की वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ एरिया ऑफ वाय कुठल्या भागाचा वायचा बरोबर काय होईल हा गुणिले हा पुढं पडा बोला सगळ्यांनी हा पुढं 0 0 कॅन्सल हा 7 ला 7 कॅन्सल. पुढं बे की बे 11 दुने 22, वरती कोण राहिलं 11 आणि 7, 7 गुणिले 11 छेद 2, 11 साठी 77 छेद 2 बरोबर 77 ला बघा बे त्रिक 6, हा 4 1 बे 8 16 आणि 1 आला 4 म्हणजे बे 5 38.5 बरोबर. बघा आता राहिलं कोण झेड. झेड हे जे अखंड त्रिज्या किती रे 21 म्हणजे साजेशी परत किती असणार आहे असेल का नाही. अरे ही अखंड 21 त्रिज्या आहे ना, पण इकडं आहे का नाही. इथं जरी 90चा कोण होता असला तरी नाही. मग आपल्याला काय करावं लागेल आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी. चौकोन पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग सांगा लांबी किती आहे हा 14 1 4 आले 1 आला 4, 14 2 28 आणि 1
294 त्या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ, पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ किती आलं 294. त्यातलं एक्सचं क्षेत्रफळ किती, वायचं क्षेत्रफळ किती, बरोबर का. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर कुठल्या तिघांची बेरीज आहे, एरिया ऑफ एक्स बरोबर का अधिक एरिया ऑफ वाय आणि एरिया ऑफ झेड बरोबर. त्यातलं टोटल आयताचे क्षेत्रफळ किती बरोबर. एरिया ऑफ एक्स किती आलाय अधिक एरिया ऑफ झेड बरोबर का. मग हे सगळे वेगवेगळे तिकडे आले काय होईल वजा 294 बरोबर. ह्या दोघांची बेरीज करा की 38 आणि 154 तिकडे करतो मी. 154 अधिक 38.5.0 5 ला 5 8 आणि 4 12 एक आले 4 4 आणि 5 9 192 192 ना पॉईंट 5 192.5 192.5 अधिक एरिया ऑफ झेड. हे 192 बेरीज तिकडे गेल्या 294 वजा 192.5 बरोबर एरिया ऑफ झेड. ह्याची वजाबाकी करू तिथे खाली येतो 294 वजा 192.5 हे शून्य येतं शून्याला हां 0. हे ना मग 0 तर 5 गेलं 10 न 5 गेलं 5 राहिलं एकाला चला 2 आतनं 3 गेलं 1 9 आतनं 9 गेला 0 2 आतनं 1 गेला 1 101.5 आहे का. मग एरिया ऑफ झेड म्हणजे किती आलं 101.5 बरोबर एरिया ऑफ झेड. प्रश्न 13 7.3 मधला त्रिकोण LMN काय दिलाय समभुज त्रिकोण दिलाय. जर समभुज त्रिकोण म्हणजे काय असतो सर्व बाजू समान. मग बाजू LM 14 असेल तर राहिलेल्या दोन बाजू MN आणि LN काय होतील 14 होतील. मग जर समभुज त्रिकोणामध्ये अजून एक नियम आहे कोणाच्या बाबतीत कोण किती असतात 60 अंश 60 अंश 60 अंश. नंतर पुढं जर प्रत्येक कोण 60 असेल आणि अजून काय दिले त्रिज्या काय दिली 7 अंश दिली 7 सेंटीमीटर दिली तर आपल्याला प्रत्येक वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ निघाल का. कुठली वर्तुळ पाकळी ही हिथून एवढी वर्तुळ पाकळी ही वर्तुळ पाकळी आणि ही वर्तुळ पाकळी या तिघांचं पण क्षेत्रफळ आपल्याला निघाल का. काय काय दिलं त्याच्यात थिटा दिलाय आणि त्रिज्या दिली ठीक आहे. आणि तिन्ही पण वर्तुळ पाकळी काय असणार आहेत समान का त्रिज्या समान आहे आणि कोण पण समान आहे. पण त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र काय सांगा समभुज थांबा मला लिहू द्या आधी. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. हां सांगा की वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू किती दिली 14 गुणिले 14 बरोबर. मग बे 2 4 बे 7 14 बे 1 बे बे 7 14 7 7 गुणिले वर्गमुळात 3 तिथं वर्गमुळात 3ची किंमत दिली का वर्गमुळात 3ची किंमत किती आहे 1 पॉईंट काहीतरी 89 का काहीतरी ती दिली का बघा वर्गमुळात 3ची किंमत. हां मी शोधतो मला ह्यात आठवणार एक्झॅक्ट वर्गमुळात किंमत किती 7व्या धड्यात 6व्या धड्यात बघ मग त्रिकोणमितीमध्ये त्रिकोणमिती
1.73 1.73 लक्ष ठेव पुढे चला मला माहिती आहे 1.73 1.73 गुणिले 49. आता 1.73 कोणाला गुणायचं 49ला गुणायचं. मी कॅल्शियम पटकन करतो. आता हे एडिटच करावं लागेल मला, ते वेळ घालवत नाही. एक 1.73 गुणिले 49 84 हे बघ रे क्षेत्रफळ पहिल्याच उत्तर 77. हां 84.83 बरं ठीक आहे चला 87 84.77 कॅल्शियम माझं आलं आहे पण तिथं काय लिहितो आता मी 84.87. ठीक आहे हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. नंतर पुढं काय करू आपण वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ हां सांगा. थिटा छेद पाया हां थिटा किती मोठ्यानं बोला 22/14 गुणिले नाही सॉरी 7 गुणिले 7. आता 6ला 6 0 0 कॅन्सल 6 की 6 6 6 36 7ला 7 कॅन्सल वर काय राहिलं बेत्रिक 6 11 2 22 वरती कोण राहिलं 11 7 77/3. आता 77/3 म्हणल्यावर काय करू आपण ह्याला 3 बघू 3 2 6 एक राहिला आहे तर 3 त्रिक 9 3 5 15 पॉईंट 2 राहिले ना 2 मग 3 सक 18 परत 2 राहिले 66 25.66. बरं ठीक आहे चला 67 3 25.67 66 येते 67 येते. मग आता बघा हे वर्तुळ पाकळीचं काय आलं क्षेत्रफळ आलं. आता ही एकाचं आलं ना कुठल्याचं पण ही कुठल्याचं पण एकाचं आलं. आता त्याला काय करायचं आहे कितीनं गुणावं लागेल 3 1 2 3 आहे ना मग 3 गुणू ह्याला 3 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 25 किती 25.67 गुणिले 3 25 ह्याला गुणू 3 7 21 2 हात चाल आले 3 सक 18 आणि 2 20 2 हात चाल झाले परत हां 3 5 15 2 17 इथं पॉईंट आहे एक आला आजच्याला 3 2 6 आणि 1 7 बघा 3 इंच 67 पण एक आहे का हां 77 हां 3 2 6 आणि 77 77.01 ही काय आलं चौरस सेमी. ही कुणाचं क्षेत्रफळ आलं तिघांचं. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ छायांकित करंगीत काय दिलं रेखांकित हां रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळीचे हां त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आले 84 वजा पुढचं किती आले 77.01 ना बघा 84.87 77.01 7तनं 1 गेला 6 8तनं 0 गेला 8 4तनं 14तनं 7 गेलं 7 7.86 चौरस सेमी लिहा.